रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमध्ये तुम्ही पुतळाबाईंचं कॅरेक्टर प्ले केलं, तर त्या कॅरेक्टरसाठी तुम्ही प्रिपरेशन काय केलेली? ऑडिशनला गेले, मला सचिन गद्रेंनी कॉल केला होता की असं असं तू कधी हिस्टॉरिकल केलं नाहीयेस. तर मी म्हटलं हो नाहीच केलेलं. मग तुला आवडेल का करायला? म्हटलं की हो, पण मला भीती वाटते की मला जमेल ना, तशी जरी एक एपिसोड असला तरी. तर मी म्हटलं की मला काही असलं तरी चालेल, कारण मला हिस्टॉरिकल करायचं आहे, कधीच केलं नाही आणि एक मोठं प्रोजेक्ट आहे हे समोर दिसतंय, त्याचा आपण एक छोटासा भाग झालो तरी लोकांपर्यंत पोहोचतं आपलं काम. तर सईबाईंसाठी माझं कास्टिंग डन झालं. आणि त्याच्यानंतर मग मला परत एक कॉल आला आणि मला सांगितलं की आपण सईबाईंसाठी पण नाही तुझा विचार करतो, बहुतेक पुतळाबाईंसाठी आपण तुझा विचार करतो. तर फायनली मला पुतळाबाईंची स्क्रिप्ट हातात आली आणि आमचं वर्कशॉप होतं आधी. ओके. सो ते वर्कशॉप घेतलं, त्यावेळेला दादू होते, विवेक सर, त्यानंतर अविनाश नारकर सर होते, दिग्पाल लंजेकर सर होते, त्यानंतर मृणालताई आल्या होत्या आणि असे एक 4-5 जण आम्हाला मेंटॉर म्हणून आमचं वर्कशॉप घेण्यासाठी म्हणून त्यांनी कसं चालायचं, कसं ते एक म्हणजे तो एक जुना काळ होता, त्या काळी बांगड्या पूर्ण भरलेल्या असायच्या, तर तुमचे हातवारे सुद्धा जेव्हा होतील तेव्हा असे फास्ट नाही होणार, तर ते सावकाशच होतील, कारण जड हात असणार ना तुमच्या बांगड्यांमुळे. तर ते आम्हाला पायात वजन, हातात वजन, त्याच्यात ते धरून आणि पदर डोक्यावर घेऊन आमची अशी चालण्याची प्रॅक्टिस आम्ही केली.